आणि त्यामुळे आता या जमिनीची चांगलीच चर्चा आहे। आणि पुढची बातमी अत्यंत प्रेरणादायी आहे, कारण एक दृष्टिहीन कन्या जिला जिद्द, त्यासोबतच चिकाटी आणि परिश्रम याच्या बळावर, त्यासोबतच माणुसकीची साथ देणाऱ्या व्यक्ती या सगळ्यांमुळे तिने एक अतिशय दमदार अशी मजल मारलेली आहे। ती महसूल सहाय्यक पदावर थेट तिने भरारी घेतली आहे आणि त्यामुळे या बातमीची सगळीकडे सध्या चर्चा आहे। जळगाव रेल्वे स्थानकावर बेवारस स्थितीत एक बाळ रडत होतं। डोळ्यात प्रकाश नव्हता, शरीर अत्यंत अशक्त, पण त्या क्षणी सुरू झाली एक विलक्षण आणि प्रेरणादायी कथा माला शंकरबाबा पिंपळकर यांची। माला या शंकरबाबा पापळकर किंबहुना यांच्या अनाथाश्रमात राहिलेल्या विद्यार्थिनी, अंधारात जन्मलेल्या पापळकर नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक पदावर रुजू झाले आहेत। एका अनाथ दृष्टीहीन मुलीचं हे यश केवळ जिद्दीमुळे, परिश्रमामुळे, माणुसकीवर विश्वास असलेल्या काही थोडक्या लोकांमुळेच पूर्ण होऊ शकलं। शिक्षणाची ओढ, वाचनाची आवड, शंकरबाबांचा आधार यामुळे मला शिकत गेल्या। ब्रेल लिपीतनं 10वी, 12वी, पदवी, पदव्युत्तर शिक्षण केलं। 2023 मध्ये एमपीएससी ग्रुप सी मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली। तेव्हापासून त्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत होत्या। अखेर नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून त्यांची नियुक्ती झाली। नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात त्या रुजू झाल्या। मी ग्रॅज्युएशन झाल्यावर क्लासेस लावले होते अमोल पाटील सर युनिक अकॅडमीमध्ये, आणि ते मला वेळोवेळी मार्गदर्शन करत होते। त्यांनी मला ऑडिओ वगैरे पुरवले होते। जिल्हाधिकारी मध्ये रुजू होणारा याचं श्रेय माझे बाबा डॉक्टर पद्मश्री शंकरबाबा पापळकर आणि अमोल पाटील सर युनिक अकॅडमीचे माझे मार्गदर्शन।